नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आज मार्केटमध्ये सर्वात जास्त चर्चेमध्ये असलेला विषय म्हणलं तर ते इंडसइंड बँक। तर याचं 27% यांचा शेअर पडला आहे आणि 18,000 करोड रुपीजनं वगैरे मार्केट कॅप कमी झालेला आहे। इंडसइंड बँक 1570 करोड रुपीज ऑफ नेटवर्क इरोजन फेस करत आहे। ज्यामागील काय कारण आहे तर ही गेल्या 5 ते 60 वर्षाच्या कालावधीत डेरिव्हेटिव्ज मधील आपलं डिस्क्रिपेन्सीज ही कॉर्पोरेट गव्हर्नरचा वगैरे समस्या आहे। फायनान्शियल इम्पॅक्टची जर आपण गोष्ट केली तर 1577 करोड रुपीज ऑफ नेटवर्क वगैरे कमी झाला आहे त्या पार्टिक्युलर सेगमेंटचं म्हणजे डेरिव्हेटिव्जचं। तर हे नंबर Q4च्या अर्निंगमध्ये डेफिनेटली आपल्याला दिसून येऊ शकतात व त्याचे मेजर इम्पॅक्ट प्रॉफिटेबिलिटीवर पडेल आणि त्याचा प्रभाव आपण स्टॉक प्राइसवर ऑलरेडी पाहत आहोत। आता बँकेला एक्सटर्नल ऑडिटर रिव्ह्यू करण्यासाठी सांगितलं आहे। इट इज एक्सपेक्टेड बाय मार्च एंड 2025 सीईओवरही कन्सर्न आरबीआयने वगैरे रेज केले। त्यांनी सीईओला केवळ 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। सीईओ मिस्टर सुमित कितापिल्लाजींना पण त्यांनी वगैरे आज रिझाईन सुद्धा केली आहे, राजीनामा दिलेला आहे आणि हे कन्सर्न लीडर अँड गव्हर्नन्स बद्दल रेज त्यांनी केले आहेत। ऑलरेडी स्टॉक परफॉर्मन्स जी आपण जर चर्चा केली तर स्टॉक चांगल्या पद्धतीने पडला। लास्ट 6 मंथ पासून सलग घसरत आलेला आहे, आज भी चांगल्या पद्धतीने घसरला आहे। हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स इश्यू विशेषतः बँकेमध्ये तर हे निश्चित चांगले लक्षण नाही, कारण हा जो बिझनेस आहे तो लॅबिलिटीज बिझनेस असतो। आपण म्हणजे कारण की आपण दुसऱ्याकडून वगैरे पैसे घेत असाल तर डिपॉझिटच्या स्वरूपात तर ती आपली लॅबिलिटी होत असते आणि त्यानंतर त्यातून पुढे आपण लोन वगैरे देत असाल तर ते आपली असेट वगैरे क्रिएट होत असते। अशाच प्रकारे हे बिझनेस वगैरे करत होते। तर हा जो बिझनेस आहे त्यातून प्रॉफिट कमवून किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट मिळवत होते किंवा कमवत होते, बट आता अल्टिमेटली शेवटी हे तुम्हाला डिपॉझिटर्सना वगैरे पैसे परत करावे लागतील। पण हे जे रूल्स रेग्युलेशन असतात हे रेग्युलेटर बरेच कडक असतात। डेफिनेटली मला वाटतं की येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी कारवाई होईल असं सध्या तरी प्रायमरी दिसून येत आहे। तर पुढे काय होतं ते पाहूया। स्टॉकचं बक्कळ यामध्ये काही डिफिकल्टी वगैरे सापडल्या आहेत, तर ते पुन्हा कधीतरी आपण पाहूया। तर पुढील अपडेट आहे SVNV बिल्ड टू 1800 मेगावॅट हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट इन छत्तीसगड व याचं लोकेशन बलरामपूर जिल्ह्यामध्ये असेल। कॅपॅसिटी पाहिलं तर 1800 मेगावॅटची आहे। एनर्जी आउटपुट आपण पाहिलं तर पर इयर ते 3967 मिलियन युनिट वगैरे होणार आहे। हे खूप अभूतपूर्व आहे। स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्सची जर आपण गोष्ट केली तर करत असलो तर येथे एक क्लोज्ड लूप सिस्टम असणार आहे, म्हणजे येथे एनर्जी डिमांड सप्लाय बॅलन्स मॅनेज केले जाणार आहे आणि त्यानुसारच म्हणजेच त्या रिक्वायरमेंटनुसार ती सप्लाय केली जाईल आणि ते भारताच्या रिन्युएबल एनर्जीच्या दृष्टीने ते स्वतः वगैरे समर्थन देत आहेत। ही SGVN साठी पॉझिटिव्ह अपडेट आहे। तर पुढील म्हणजे आता इंडियन फार्मा इंडस्ट्री 90% चीपर डायबिटीस ड्रग्स लॉन्च करणार आहे। या ड्रगचे
ड्रगचे पेटंट्स 11 मार्च 2025ला संपणार आहे, म्हणजेच आज संपत आहे. आणि जनरिक ड्रग्सची जर आपण प्राइसेस वगैरे पाहिलं तर ही ड्रग्स जी आहे त्याची किंमत वगैरे 9 रुपये ते 14 रुपये पर टॅबलेट होऊ शकते असेल. या ही म्हणजे हे जे पेटंट वगैरे होतं त्याची मुदत संपण्यापूर्वी याची प्राइजेस 60 पर टॅबलेट वगैरे होती, जे की जास्तीत जास्त भारतामध्ये ही टॅबलेट वगैरे घेतली जात असत आपलं डायबिटीस पेशंटकडून. तर तेथून आता 9 ते 14 रुपये पर टॅबलेट वगैरे ती प्राईस होईल. फार्मा कंपनीज कोणकोणत्या यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात किंवा होऊ शकतात तर या आपलं प्रोडक्शनमध्ये. तर यात मेनकाइंड फार्मा असू शकते, डोरन पॉवर असू शकतो, डॉक्टर रेड्डीज होऊ शकतो, लुपिन होऊ शकतो आणि LKM असू शकतो यामध्ये. तर यात या फार्मा कंपनीज इन्व्हॉल्व असू शकतात किंवा होऊ शकतात पुढे जाऊन. आणि डायबिटीस इन इंडियाची जर आपण गोष्ट केली तर ऑलमोस्ट 10.1 करोड डायबिटीस पेशंट आहेत भारतामध्ये. तर त्याची मार्केट साईज बघितली तर 20,000 करोडची आहे सध्या, जी 2021मध्ये 14,000 करोडची डायबिटीस मार्केट भारतामध्ये वगैरे तेवढ्या साईजचं होतं. तर या पर्टिक्युलर ड्रग्समध्ये टोरेंट फार्माने ऑलरेडी 3 ब्रँड अक्वायर केले आहेत. डेफिनेटली या रेसमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न टोरेंट फार्माकडून होत आहे किंवा झालेला आहे. तर पुढील म्हणलं तर पुढील अपडेट आहे NTPC ग्रुप छत्तीसगडमध्ये 96,000 करोड रुपयाची गुंतवणूक करणार आहे. तर 96,000 करोडची ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. हे गव्हर्नमेंटचे कॅपेक्स नाही तर PSU कंपनीचं हे कॅपेक्स वगैरे असणार आहे. तर येथे कंपनी इंडिव्हिज्युअल कॅपेक्स वगैरे करत आहे, ही खूप महत्त्वाची आहे. तर म्हणजे हे कोणत्या प्रोजेक्टमध्ये वगैरे पैसा वगैरे लावणार आहेत छत्तीसगडमध्ये. तर एक न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असणार आहे, तो 4,200 मेगावॅटचा असणार आहे. त्यात कंपनी 80,000 करोड रुपीज इन्व्हेस्ट करणार आहे. पंप हायड्रोजन प्रोजेक्ट जे की हायड्रो स्टोरेज वगैरे असतं त्याची कॅपॅसिटी 1200 मेगावॅट असेल. त्यात 5,870 करोड रुपीज वगैरे NTPC इन्व्हेस्ट करणार आहे. अँड एक रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट असणार आहे सोलर अँड विंडचा. तर या प्रोजेक्ट 2 गिगावॅटचं असेल, 2 गिगावॅटचं असेल. तर ज्यात कंपनी 10,000 करोड रुपयाची गुंतवणूक करणार आहे. निश्चितपणे प्रायव्हेट कॅपेक्स असणे ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं एकूणच केवळ गव्हर्नमेंट मनी स्पेंडिंग करत नाही तर कंपनीसुद्धा मनी स्पेंडिंग करत आहेत. हे देखील खूप महत्त्वाचे असणार आहे. एक लॉंग टर्म सस्टेनेबल ग्रोथ निर्माण करण्यासाठी ही ऑल इन्व्हेस्टमेंट केली जात आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.